मुळशीमध्ये मैदान झालं आणि त्या मैदानात त्या बकासूर डोक्याला हात लावायची वेळ आली. एक नंबरच केला. काय राव इधरात बैल आहे, सगळ्यात इधरा बैल. वाटलं सुद्धा नव्हतं की ह्या बैलाने एक नंबर करेल. तुम्हाला माहीत होतं पायाला लागलेलं त्या बैलाच्या आणि असं वाटत होतं की नव्हता पळणार तो. काय ती देवाची किमी असणे अरे. एक नंबर केला त्यानं, एक नंबर केला. सगळ्या महाराष्ट्राला खुश, मी खुश, सगळे बकासूर फॅन खुश. अख्ख्या लाखो महाराष्ट्राची दुआ त्या बैलाला लागली की बैल लवकर बारा होऊ दे आणि तो मैदानात दिसू दे. आणि मैदानात दिसला आणि त्यानं मैदानात दाखवून दिलं. देवांचा देव बकासूर नक्कीच आज दाखवून दिले मुळशी मैदानात. आज सगळ्यांचं म्हणणं होतं की आज बकासूर पळेल पण लेतले गट काढेल, सेमीला नाही पळणार, म्हणजे पळणार नाही, फायनल जिंकणार नाही, काय नाही. पण नक्की त्यानं दाखवून दिलं. या बैलगाडा क्षेत्रात एकमेव असा बैल आहे, त्याला लागलं बिगलं काय झालं तरी चालेल, पण तो मैदानात एक नंबर हा करतो आणि गुलाल हा त्याच्या नशिबीच आहे. नक्कीच आज चिक्क्याचं आणि बकासूरचं कौतुक करावं एवढं कमी आहे. आणि आज एका अटील ड्रायव्हर तामखडा यांच्या भावाने एक आज उपवास केलेला की सकाळी त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत बकासूर एक नंबर करत नाही तोपर्यंत मी चप्पल काय पायात घालणार नाही. नक्कीच भावा तुझ्या त्या उपवासाला एक फळ आलं आणि लाखो जेवढे आहेत महाराष्ट्रात फॅन बकासूरचे तेवढ्यांची इच्छा पूर्ण झाली. संपूर्ण महाराष्ट्र खुश खुश खुश. कारण बैलगाड्याला मजा नव्हती येत आज. कारण तुम्ही बघितलं सगळेजण मूड ऑफ होता सगळ्यांचा की बकासूर नाही मैदानात, त्यामुळं कोण बघायला पण जात नव्हतं. परंतु आज तुम्ही बघितलं बकासूर आहे तर सगळे, मी तर आज एवढा आनंदित झालो आहे काय सांगावं. नक्कीच आता काय आनंद गगनात मावं ना. नक्कीच बाक्यानं दिल खुश केला. असाच कायम गुलालात राहा आणि तुझं वाट बघतोय कोरेगाव मैदान. लय आनंद झाला. धन्यवाद.